नमस्कार अमरावती. अमरावती शहरात पुन्हा एकदा चाकू हल्ल्याने खळबळ उडाली आहे. वॉलकट कंपाऊंड परिसरातील अग्निशमन कार्यालयाजवळ 22 वर्षीय युवकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला असून मानेत चाकू खुपसल्याने युवक गंभीर जखमी झालेला आहे. ही धक्कादायक घटना 12 मे रोजी रात्री 9 वाजताच्या सुमारास घडली. सोमेश जुगानी विश्वकर्मा या युवकाला घराजवळील अग्निशमन कार्यालय परिसरात बोलावण्यात आले होते आणि याच ठिकाणी अज्ञात व्यक्तीने तीक्ष्ण हत्याराने त्याच्यावर अचानक हल्ला केला. मानेवर आणि पाठीवर वार झाल्याने सोमेश गंभीर जखमी झाला आणि धक्कादायक बाब म्हणजे मानेत चाकू अडकलेल्या अवस्थेतच सोमेश रक्ताच्या थारोळ्यातून स्वतःच्या घराच्या दिशेने धावत पोहोचला. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत असल्याने कुटुंबियांनी त्याला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त श्याम घुगे, एसीपी संजय खताळे आणि सिटी कोतवाली पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झालेत. पोलिसांनी परिसराची पाहणी करत तपासाला वेग दिलाय. मात्र अग्निशमन कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेरे विद्युत जोडणीच्या कामामुळे बंद असल्याने तपासात मोठा अडथळा निर्माण झाला आहे. दरम्यान जखमीच्या शेजारी राहणारा एक युवक घटनेनंतर पसार झाल्याची माहिती समोर येते आहे. एका प्रत्यक्षदर्शी युवकाची पोलिसांकडून चौकशी सुरू असून हल्ल्यामागचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विशेष पथके कामाला लागली आहेत. अमरावतीतील या थरारक चाकू हल्ल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या प्रकरणातील पुढील अपडेट्ससाठी पाहत रहा.